आपल्या देशात त्यावेळेला फक्त 35% बायका साक्षर आहेत आणि 65% निरक्षर आहेत, ते तेव्हाच कळलं. बरोबर. आणि जनरली आपल्याला असं दिसतं ना, मुली जात आहेत शाळेत, तर आपल्याला एवढं लक्षात पण येत नाही. आणि ग्रामीण भागात तर आणखीनच वाईट परिस्थिती होती. जेव्हा संविधान लिहिलं गेलं तर ही घटना लिहिताना त्याच्यामध्ये ज्या महिलांचा समावेश होता त्यांची माहिती आम्हाला आत्ता कळली. आम्हाला माहीतच नव्हतं की संविधान लिहिण्यामध्ये बायका पण सहभागी होत. पाळणाघराचा संदर्भात एक मोठा सर्व्हे केला आणि 40,000 सह्या घेतल्या मुंबई शहरात. आणि खूप छळ चालू असतो आणि हा मला माहित असतो, शेजाऱ्या बाजाऱ्यांनी पण सांगितलेलं असतं. तर आम्ही मोर्चे काढलेत त्या वस्तीमध्ये, त्या घरावर. त्याला आम्ही सामाजिक हस्तक्षेप म्हणतो. अशा वेळेला आम्हाला 2-3 अनुभव असे आहेत की सासरच्या लोकांनी आमच्या डोळ्यात तिखट पण टाकले आमच्या कार्यकर्त्यांच्या. अरे बापरे. नमस्कार, मी क्षितिजा आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं कला क्षितिजमध्ये. कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी आहेत. समान मानव माना स्त्रीला, समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खोडू नका, दासी म्हणून पिटू नका आणि देवी म्हणून भजू नका. खरंच स्त्रियांना समान न्याय आणि हक्क मिळवण्यासाठी कित्येकांनी आपलं आयुष्य वेचलंय. राजा राम मोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते कित्येक संस्था आणि संघटना ज्यांच्यामुळे आज आपण स्वातंत्र्य अनुभवतोय, घरातून बाहेर पडतोय आणि आत्मविश्वासाने वावरतोय, महिला दिन साजरा करतोय. अशाच प्रकारे 50 वर्षांपूर्वी काही समविचारीन महिलांनी एकत्रित येऊन एका संघटनेची स्थापना केली. समाजात स्त्रियांना मिळत असलेल्या दुय्यम स्थानापासून तिची मुक्ती व्हावी ह्या उद्दिष्टाने सुरू झालेली ही संघटना म्हणजे स्त्री मुक्ती संघटना. आणि गेल्या 50 वर्षामध्ये ह्या संघटनेने केलेल्या कार्याची दखल घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही. या संघटनेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आणि अध्यक्षा ज्योती म्हापसेकर यांच्याशी आज आपण गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या 50 वर्षाच्या या संस्थेच्या वाटचालीविषयी आणि स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याविषयी. चला गप्पा करूया ज्योती म्हापसेकर यांच्याशी. चला. पितृसत्ताक पद्धतीत प्रतिकात्मक व्यवस्थेत जे बाजूला टाकलं जातं ते म्हणजे स्त्रीत्व. हे स्त्रीत्व जपण्यासाठी रूढ समाज व्यवस्थेत धार्मिक, सांस्कृतिक, बौद्धिक, आर्थिक अशा सर्वच पातळींवर स्त्रियांना समान हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी निवेदनं, सभा, बैठका, साहित्य, भाषणं, चर्चासत्र, अधिवेशनं, कार्यशाळा या सगळ्याच्या माध्यमातून स्त्रियांना आत्मसन्मानाने जगता यावं यासाठी काम करणारी स्त्री मुक्ती संघटना गेल्या 50 वर्षाच्या यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेली आहे आणि त्यांना कित्येक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. नारी शक्ती पुरस्कारासारख्या पुरस्कारांनी सन्मानित या संस्थेच्या अध्यक्षा ज्योती म्हापसेकर यांच्याशीच आज आपण गप्पा करणार आहोत कला क्षितिजमध्ये. तर आज आपण आलेले आहोत स्त्री मुक्ती संघटनेच्या ऑफिसमध्ये आणि मी आज गप्पा करणार आहे अर्थातच या संस्थेच्या अध्यक्षा आणि ह्या संस्थेच्या सुरुवातीच्या काळापासून ज्यांनी धडाडीने कार्य केलेलं आहे अशा ज्योतिताई म्हापसेकर. नमस्कार मावशी. नमस्कार. खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कला क्षितिजमध्ये. मावशी, आज 50 वर्ष झालेली आहे आपल्या संघटनेला. खूप मोठा टप्पा आपण पार केलेला आहे. बरोबर. ह्या संघटनेची सुरुवात 75 मध्ये झालेली आहे. यामागचं कारण आणि त्याची पार्श्वभूमी काय होती? 1975 साली संयुक्त राष्ट्र संघाने महिला वर्ष जाहीर केलं आणि ते काय आपोआप केलं नाही. देशोदेशीच्या बायका त्यांची दारं म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाची दारे ठोठावत होत्या. याचं कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही इतके कष्ट करतो आणि त्याची दखलच घेतली जात नाही. बरोबर. आणि कुठल्याही प्रकारचं क्रेडिटही महिलांना दिलं जात नाही. म्हणजे कुठलीही क्रांती असो, म्हणजे क्रांतीचा लढा असो किंवा महायुद्ध असोत, सगळ्यांमध्ये स्त्रियांचा इक्वल सहभाग होता. स्त्रियांच्या सहभागाविषयी ते पूर्णच होऊ शकत. बरोबर. म्हणजे जसं महायुद्धांमध्ये पुरुष युद्धावर गेले तर बायकांनी मागची आघाडी सांभाळली होती. आपण राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत गांधींनी हाक दिल्यावर किती हजारो बायका स्वातंत्र्य लढ्यात उतरल्या होत्या. तर हे सगळं जर आपण बघत गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की त्या मानाने त्यांना क्रेडिट मिळालं नाही. आता एकच उदाहरण मी तुला देते क्रेडिट कसं मिळत नाही. म्हणजे इतकं सगळे आम्ही प्रयत्न करून सुद्धा जेव्हा संविधान लिहिलं गेलं तर ही घटना लिहिताना त्याच्यामध्ये ज्या महिलांचा समावेश होता त्यांची माहिती आम्हाला आत्ता कळली.
आम्हाला माहितच नव्हतं बरोबर. की संविधान लिहिण्यामध्ये बायका पण सहभागी आणि होत्या. असंही आहे ना की बायकांच्या वाटेला जी कामं आहेत ना त्याला कायम दुय्यम दर्जा, म्हणजे घरची कामं, जी घरची एक फ्रंट, घर म्हणजे चालवणं म्हणजे केवढं मोठं काम आहे, मुलांना घडवणं हे केवढं मोठं काम आहे, पण त्याचं सुद्धा फार कमी क्रेडिट बायकांना मिळतं. आणि त्यामुळे दुसऱ्या बाजूनी स्त्रियांना त्याप्रमाणे प्रशिक्षण पण नसल्यामुळे ज्याला आपण वर्कफोर्स म्हणून श्रमशक्तीमध्ये स्त्रियांचं प्रमाण खूप कमी आहे किंवा ते असंघटित क्षेत्रातच आहे. बरोबर. पण हे सगळं कधी कळायला लागलं तर 1975 साली संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व देशांना सांगितलं होतं की तुम्ही समतेकडे वाटचाल या प्रकारचा एक अहवाल द्या प्रत्येक देशाचा. आणि हा अहवाल आल्यावर सगळ्यांचे डोळेच उघडले, कारण आपल्या देशात त्यावेळेला फक्त 35% बायका साक्षर आहेत आणि 65% निरक्षर आहेत, ते तेव्हाच कळलं. बरोबर. आणि जनरली आपल्याला असं दिसतं ना, मुली जात आहेत शाळेत तर आपल्याला एवढं लक्षात पण येत नाही, आणि ग्रामीण भागात तर आणखीनच वाईट परिस्थिती होती. बरोबर. तर त्यामुळे हे सगळं जेव्हा अहवाल यायला लागले, अत्याचाराची संख्या यायला लागली, रोज एक हुंडाबळी जातो, कितीतरी गोष्टी पुढे यायला लागल्या ज्या माहीत नव्हत्या आतापर्यंत. त्याच्याबद्दल वर्तमानपत्रातनं लेख यायला लागले, त्याचं विश्लेषण यायला लागलं, जे काही जो डेटा सगळा त्या निमित्ताने बाहेर आला. आणि तो आल्यावर मात्र महिलांनी असं ठरवलं, सगळ्या जगातल्याच महिलांसाठी हे खरं आहे. आणि मग त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने महिला वर्ष जाहीर केलं. आणि नंतर तर ते सगळ्या प्रश्नांचं सगंध बघितल्यावर त्यांनी व्याप्ती बघितल्यावर त्यांनी 10 वर्ष महिला दशक जाहीर केलं. बरोबर. म्हणजे 85 फक्त एक वर्ष साजरं करून उपयोग नाही, तर दशक. आणि आता तर ते आपण म्हणजे तो अजेंडा घेऊन आपण सुरुवात केली, बांधणी केली या संघटनेची. आणि मग त्यावेळेला माझ्यासारख्या म्हणजे शारदा साठे, छायादत्ता, त्यावेळेला गेल उमेट होती, आणि यांनी सगळ्यांनी या विषयावरचे लेख समविचारी मैत्रिणींना वाचायला द्यायला सुरुवात केली. म्हणजे आम्हाला काही ते सगळं माहीत होतं असं नाही, त्यामुळे ते लेख वाचल्यावर आम्हाला पण वाटायला लागलं की या संदर्भात आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जे आपल्याला मिळालंय सहजपणे ते इतरांना मिळण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हा त्यातला एक उद्दिष्ट. हा जो डेटा सगळा जाहीर व्हायला लागला, त्यामुळे ही स्थिती कशी आहे स्त्रियांची देशामध्ये, म्हणजे दुय्यम स्थान कुठे कुठे आहे, तर ते त्या दुय्यम स्थानासंदर्भात अनेक मुद्दे पुढे आले आणि अनेक मैत्रिणी पण एकत्र आल्या, समविचारी स्त्रिया एकत्र आल्या. आणि पहिली गोष्ट अशी होती की ऑक्टोबरमध्ये त्यांनी एक परिषद भरवली पुण्यामध्ये. पण ह्या पुण्यामध्ये फक्त शहरी बायका नव्हत्या, तर अगदी देवदासींपासून ते शेतमजूर बायकांपर्यंत, म्हणजे तिथपर्यंत व्याप्ती होती होती. तर ह्या ज्या बायका एकत्र आल्या, त्यावेळेला आणीबाणी चालू होती, तरी बायका इतक्या मोठ्या प्रमाणावर एकत्र आल्या आणि त्यांनी निदान एकमेकांशी संवाद सुरू केला, जो नव्हता पूर्वी. तोच तुमचा हे होता ना की बोलत्या व्हा ही खरं मोहीम 1985 मध्ये सुरू झाली. पण त्यावेळेला स्त्रियांचे प्रश्न समजून घेणं, आणि विशेषतः त्यात कष्टकरी स्त्रिया खूप होत्या, म्हणजे त्यांचे प्रश्न पण वेगवेगळे होते. म्हणजे जसं 1948 साली फॅक्टरी ऍक्ट आला, म्हणजे मग पाळणाघरं पाहिजेत, जिथे जिथे 50 बायका आहेत तिथे असा नियम आला. पण मग त्यावेळेला गिरण्यांमध्ये पाळणाघरं होती, पण हळूहळू ती पाळणाघरं नियमाप्रमाणे द्यायला लागल्यावर बायकांची संख्या झपाट्याने कमी झाली. एकेकाळी 4 लाख बायका होत्या, त्या 40,000 झाल्या. अरे बापरे. आणि तेवढा रोजगार गेला, म्हणजे रोजगार गेला. आणि त्या बायका बेकार झाल्या ना सगळ्या. किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये तेव्हा नुकत्याच आपल्याकडे सुरू झाले होते मोठ्या प्रकारे औषध कारखाने. या औषध कारखान्यांमध्ये म्हणजे फॅक्टरी ऍक्ट प्रमाणे पाळणाघरं दिली पाहिजेत, तर मालकांनी काय सुरुवात केली की 49च युनिट करायचं किंवा 20 असलेलं 19च युनिट करायचं आणि पाळणाघर द्यायचं नाही. पण नुसतं पाळणाघर त्याने दिलं नाही असं नाही केलं, त्याने काय केलं, लग्न झालं की काढून टाकायचं. म्हणजे मग मूल होणं, पाळणाघर काही गरजच नाही. ह्याच्या विरुद्ध बायकांनी लढा केला, आणि 75च्या आधी झालेला आहे. शेतमजूर बायका किमान वेतनासाठी लढा देत होत्या, मोलकरणींची संघटना स्थापन झाली होती. म्हणजे त्या काळात तो सगळा म्हणजे खळबळीचा काळ होता आपला, खळबळीचा. आणि महागाई प्रतिकार समितीमध्ये पण त्या पक्षातीशी जोडलेल्या बायका जास्त होत्या, आणि त्यांनी महागाई प्रतिकार समितीचं काम होतं ते एका बाजूने राजकीय पण होतं. कामगार संघटना आहेत किंवा गिरणी कामगार ह्यांचं सगळ्यांचं चालू होतं तेव्हा. तर त्यामुळे मग त्या जेव्हा त्यांनी आपले प्रश्न मांडायला सुरुवात केली, तेव्हाच 75 साल नेमकं आलेलं होतं. आणि त्यामुळे मग बायकांना वेगळा एक उत्साह आला की आपण याच्यात काम केलं पाहिजे. आणि अनेक सर्वसामान्य घरातल्या बायका किंवा नोकरी करणाऱ्या किंवा न करणाऱ्या अशा सगळ्या बायका त्याच्यामध्ये एकत्र आल्या. आणि मग 75 साली आम्ही ठरवलं की आपण एकत्र येऊन काय काय काम करता येत आणि किमान कार्यक्रम आपल्याला घेऊन काम करता येईल.
पण गोष्ट अशी होती की स्त्री मुक्ती म्हटल्यावर सगळ्यांनी टिंगल करायला सुरुवात केली. कशापासून मुक्ती हवी? नवऱ्यापासून हवी आहे, मुलांपासून हवी आहे, लग्नापासून हवी आहे. म्हणजे मग पुन्हा आम्ही त्याचा पण एक अभ्यास, कुटुंब संस्थेचा अभ्यास, त्याच्यानंतर पाश्चात्य स्त्रियांनी जे लिहिलेलं होतं की बाई ही जन्मत नाही तर ती घडवली जाते, बरोबर. तर ते त्याचा एक अभ्यास, बायोलॉजी डिसाइड्स युअर डेस्टिनी असं करू ना. तर त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा व्हायला लागल्या तेव्हा ह्या एकत्र येणाऱ्यांनी सर्वसामान्य स्त्रियांपर्यंत हा विचार कसा पोचवायचा, तो सोप्या भाषेत कसा पोचवायचा, याचा आम्ही विचार सुरू केला. म्हणजे मला असं दिसतं ह्यात की तुम्ही सगळ्या जणी खरं तर काम करणाऱ्या होत्या. तुम्ही स्वतः 28 वर्ष नोकरी केलेली आहे. तुम्ही सगळ्याच मैत्रिणी अशा स्वतःचे संसार, स्वतःची घरं हे सांभाळून हे करत होता. आणि तो विषय सुद्धा तुमच्यासाठी सुद्धा नवीन होता. म्हणजे तुम्ही प्रत्येकाने त्यात इन डेप्थ स्टडी केलेला आहे. खूप चर्चासत्र त्या काळात सगळ्यांनी केलेलं, अभ्यास मंडळ घ्यायची आणि समजून घ्यायचं. म्हणजे शिवाय आम्हाला दुसरं पण एक होतं की आम्हाला सारखे प्रश्न विचारले जायचे की हे सगळं पाश्चात्य आहे, तुम्ही त्यांचंच अनुकरण करता. पण प्रत्यक्षात आम्हाला दिसत होतं की आपल्याकडे 19व्या शतकात आणि 20व्या शतकात जे काही समाज सुधारक झाले त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नावर खूप काम केलं होतं. अगदी ते राजा राममोहन रॉय पासून महात्मा फुले आणि सर्वच, म्हणजे नंतर सुद्धा, आणि मग नेहरू आणि गांधींच्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात इतक्या बायका आल्या होत्या. म्हणजे हे सगळं पार्टिसिपेशन जे आहे, स्त्रियांचा सहभाग, तो आम्हाला दिसत होता. आणि मग हा दिसत असताना त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण काम चालू होतं आणि त्यांनी दलित स्त्रियांना आव्हान करून, शिवाय घटनेने आपल्याला समान हक्क दिला होता. आणि जे हिंदू कोड बिल आल्यावर, म्हणजे ते एक आमच्या बाजूचं शस्त्र पण होतं आमच्याकडे. म्हणजे घटना ह्या एक दीपस्तंभ आहे असं आम्ही समजत होतो. पण आपण नेहमीच बघतो ना की कायदा आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन ह्यात बऱ्यापैकी फरक आहे. मग हे करण्यासाठी मुळात संस्था चालवायची म्हणजे त्याचे काहीतरी नियम, त्याचे काहीतरी विचार प्रणाली ह्या फायनल पाहिजे, काहीतरी त्याच्यावरती तुमचं ड्राफ्टिंग असायला पाहिजे. मग ते करणं आणि त्याला एक संस्थेचं रूप, रजिस्ट्रेशन करणं, हे सगळं कसं झालं? नाही, ते आम्ही खूप उशिरा केलं. आमची स्थापना 75ला झाली आणि संस्थेचं रूप आम्ही 85 साली दिलं. जेव्हा काही रचनात्मक, म्हणजे आम्ही ठरवलं की ऍक्च्युअली 83 साली मी मुलगी झाली नाटक, बरोबर, त्याचे इतके प्रयोग व्हायला लागले आणि एवढी त्याला डिमांड द्यायला लागली. आणि आम्हाला असं वाटत होतं की आपण ह्या नाटकाच्या द्वारे सर्वसामान्यापर्यंत स्त्रियांचे प्रश्न काय आहेत त्यासाठी आपण त्यांना भिडतोय आणि तो विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा वेळेला मग आपण हे काम आणखीन जास्त प्रभावीपणे कसं करू शकतो? तर दौऱ्यांना आम्ही जातच होतो, पण सगळ्या नोकरी करणाऱ्या असल्यामुळे त्याच्यावर लिमिटेशन्स होती. बरोबर, की रजा किती मिळणार, पहिली रजेची नोकरी टिकवण्याची पण काळजी होती. बरोबर. आणि खूप आमच्याकडे शाळा कॉलेजमधल्या मुली पण होत्या काम करायला नाटकामध्ये. आणि मग आणि नुसतं नाटक करून चालणार नाही, मग किंवा एकच नाटक करून चालणार नाही. मग आम्ही औरंगाबादचं स्त्री नाटक आहे, ते आम्हाला माहित होतं, ते चांगलं चाललंय, त्यांना बोलावलं. देवदासींचं कलापथक आलं, गाण्यांचं कलापथक आलं. आमचंच इतर पण जे काय आम्हाला पंडिता रमाबाईंच्या जीवनावरचं संजीवनी खेरांनी लिहिलेलं नाटक पण आम्ही करायला सुरुवात केली. बापरे बाप केलं, हा प्रश्न चुकीचा आहे. नाही, हा प्रश्न चुकीचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आमचं पहिलं नाटक आहे जे पाळणाघराच्या प्रश्नावर आहे. म्हणजे जो मगाशी मी औषधी कारखान्यातला प्रश्न सांगितला त्याच्यावर ते राजू कालेलकर यांनी लिहिलेलं नाटक होतं. बरोबर. आणि मग ते नाटक झाल्यावर पण आमच्याकडे कसं होतं, त्याला काय म्हणतो, इतक्या कमी नंबरमध्ये आम्ही होतो, त्यामुळे त्यात आमच्या नायिकेचं लग्न झाल्यावर नाटक बंदच पडलं. पण मग मुलगी झालीमध्ये मात्र आम्ही अगदी जिद्दीने नाटक म्हणून उतरलो आणि खूप, म्हणजे हळूहळू ते बघितल्यावर खूप जण सामील व्हायला लागले, खूप बायका, खूप मुली आणि कुटुंबाच्या कुटुंब, म्हणजे बहिणी बहिणी आल्या, आई मुलगी आली, आजी नात आली, असं पण व्हायला लागलं. मुलगी झाली हो, किंवा ही जी सगळी नाटकं आहेत बापरे बाप आणि त्यानंतर गाणी, ह्या सगळ्यातनं तुमच्या संस्थेने खूप मोठा प्रचार आणि त्याहीपेक्षा लोकांच्या मनामध्ये याची जाणीव निर्माण करण्याचं मोठं काम केलेलं आहे. आणि त्यातूनच संस्थेच्या कार्याची सुद्धा तुम्हाला दिशा मिळत गेली आहे स्वतःलाच. बरोबर. आणि त्यानंतर मग 85 मध्ये ज्या पद्धत तुम्ही म्हणालात की याचं रजिस्ट्रेशन वगैरे झालं, पण हे नाटक म्हणजे पथनाट्य वगैरे या स्वरूपात केलं जायचं, कसं असायचं? नाही, नाटक पथनाट्य म्हणजे रस्त्यावर आम्ही कधीच केलं नाही. अच्छा. प्लस पथनाट्याला संहिता नसते. बरोबर. आमच्या नाटकाला संहिता होती, संगीत होतं, दिग्दर्शन, ते सगळं अगदी असं शिस्तीत होतं. विनोद हडप आमचा जो दिग्दर्शक होता तो प्रायोगिक नाटकं करतच असे, पण त्याने अतिशय सुविहितपणे आम्हाला सोप्या पद्धतीने कसं करता येईल या पद्धतीने ते बसवलं. खूप सुंदर नाटक,
त्या काळात सगळ्यांची मनं ढवळून आणि समाज ढवळण्याचं काम ह्या नाटकाने आणि केलं. गाणी हा त्याचा एक प्राण होता त्या नाटकाचा. त्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा ते गाण्यांमधनं आणि गाणी हा आमचं ना पहिल्यापासून ठरलेलं होतं की आम्हाला ज्या बायकांपर्यंत जायचं आहे त्यांना अशिक्षित आहे, त्यांना वेळ पण नाही आहे 2-2 तासाचे सेमिनार ऐकायला आणि मीटिंग ऐकायला. म्हणून गाण्यांचं माध्यम आम्ही जाणीवपूर्वक निवडलं होतं, पोस्टर एक्झिबिशन आणि गाणी, की ते आम्हाला बायकांना दाखवता येईल. गाण्यांमधनं प्रश्न मांडायचे, म्हणजे ते त्यांना ते पाठ करतील आणि तोंडी ओव्या किंवा म्हटलं जायचं परंपरा आहे आपल्याकडे त्याप्रमाणे. आणि त्याचा आम्हाला खूप उपयोग झाला. त्यामुळे नाटकं मी जेवढी लिहिली ना आणि संघटनेने केली सगळ्यामध्ये गाणी आहेत. त्यानंतर मग काय झालं की मधल्या काळात म्हणजे नाटक झाल्यावर आणि यात्रेला आमच्याबरोबर खूप पुरुष यायला लागले. ते पुरुष वेगळ्या पद्धतीने काम करत होते आणि त्यांनाही आमच्यासारखा अन्याय जाणवत होता आणि त्याच्याबद्दल झगडा द्यायचा होता. म्हणजे काही ते पुरुष म्हणून किंवा नाटकात काम करायचं वगैरे म्हणून येत नव्हते, ते एक विचार पटला म्हणून येत होते. बरोबर. आणि अगदी ललकारी आम्ही स्टेशनवर जाऊन विकायचो होतो ते पण विकायला आमच्यावर यायची. म्हणजे ह्यातनं हे पण आहे की फक्त स्त्रियांनाच हे प्रश्न दिसत होते असं नाही, फॉर्च्युनेटली तुम्हाला त्यासोबत पुरुष सुद्धा कार्यकर्ते तसे मिळालेले आहेत. हो. तर कसं आहे की जेव्हा आम्ही सुरुवात केली तर मगाशीच मी म्हटलं की स्त्रीमुक्ती या शब्दाची टिंगल केली. बरोबर. आणि मग त्याचा अर्थ लोकांना समजणं गरजेचं आहे आमच्या लक्षात आलं. म्हणून आम्ही एक आमचा जाहीरनामा काढला. बरोबर. छोटासाच होता, पण त्यामध्ये आम्ही असं म्हटलं की स्त्रीमुक्ती म्हणजे काय, तर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक या सर्व आघाड्यांवर आर्थिक स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. या दुय्यम स्थानापासून मुक्ती म्हणजे स्त्रीमुक्ती. इतकी सोपी व्याख्या आम्ही त्याची केली. आणि ह्यामध्ये ते इतकं सोपं नाही आहे. ते वैयक्तिक पातळीवर पहिल्यांदा करायला लागेल, मग कुटुंबाच्या पातळीवर, मग समाजाच्या पातळीवर तुम्हाला जायला लागेल. तर त्यामुळे त्याच्यासाठी संशोधन पण वेगवेगळ्या पद्धतीने हे काम करावं लागेल. किंवा एकच त्याच्यात एक मोर्चा काढला म्हणजे काही होणार नाही. तर संशोधन पण करावं लागेल, वाचन करावं लागेल, प्रबोधन करावं लागेल, अनेक गोष्टी कराव्या लागतील आणि त्यामुळेच ते होऊ शकेल. हे आम्ही मांडायला आमच्या जाहीरनाम्यातनं सुरुवात केली. आणि त्याचा आम्हाला पण ते अभ्यास करताना त्याचा उपयोग झाला. म्हणजे उदाहरणार्थ आता म्हणजे 80च्या दशकामध्ये आपण म्हणूया किंवा 70च्या उत्तरार्धात आणि 80च्या सुरुवातीच्या काळात आपल्याकडे जे कायदे होते ते सगळे ब्रिटिशकालीन होते. बरोबर. त्यामुळे हुंड्याचा कायदा आता 62 साली झाला होता हा कायदा. हुंडा देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनाही शिक्षा. आता घेणाऱ्याला शिक्षा बरोबर, पण देणाऱ्यालाही शिक्षा झाली तर तक्रार कोण करणार. बरोबर. त्याचबरोबर मंजुश्री सारडाची केस झाली होती. आणि दुसऱ्या बाजूला मथुरा नावाच्या मुलीवर पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार झाला होता आणि त्याला कस्टडियल रेप असं म्हणतात, कारण तो पोलीस स्टेशनमध्ये झाला होता. आणि मग त्याच्यावर ते निर्दोष सुटले होते पोलीस, म्हणून मग ते पुन्हा त्या संदर्भात पण केस ओपन केली गेली. आणि त्याच्यावर आपल्याला कायद्यामधनं काय हे करता येईल आणि कायदा कसा बदलता येईल हे मुख्यतः त्याची चर्चा सुरू झाली. आणि याच्यामध्ये बाईची चारित्र्याची चर्चा, म्हणजे कसं व्हायचं की ती बाई वाईट कॅरेक्टर्स होती, मग तिच्यावर बलात्कार झाला तर काय झालं, असं त्या आदिवासी मुली मथुराबद्दल पण मांडलं गेलं. आणि कस्टोडियल रेप तर त्याच्यात नव्हतंच काही. शिवाय वर्तमानपत्रांनी सनसनाटी बातमी देऊन त्या मुलीला बदनाम करायचं आणि तीच अपराधी असल्यासारखं समाजाने वागायचं. असं जे चालू होतं त्याच्यावर सुद्धा कायद्याने म्हणजे मग इन कॅमेरा खटले सुरू झाले. नंतर ते सगळं चविष्टपणे ऐकायला लोक कोर्टात हजर आणि पुन्हा मग बोलणाऱ्या व्यक्तीला तेवढा आणि तिचा तो अपमानच आहे. आणि तिला सन्मानाने समाजात जगता यायला पाहिजे. प्रत्यक्ष गुन्हा एकदा घडतो पण लोकांसमोर त्याचे जे वाभाडे निघतात त्यामुळे तिला पुन्हा पुन्हा तोच गुन्हा तिच्या बाबतीत घडतोय असं फिलिंग येत. बरोबर. मग एक आहे की लैंगिक समानता आहे, हे सगळे कायदे आहेत त्या काळात त्यांना फ्रेम प्रॉपर करणं आणि व्यवस्थित त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं या दृष्टिकोनाने तुमच्या संघटनेने काम केलं. आणि खूप वकील वगैरे पण त्यावेळेला मदतीला आले. म्हणजे समाजातले जे काय म्हणतो ऍक्टिव्ह घटक होते ते सगळे मदतीला आले. ओके. आणि ह्या व्यतिरिक्त त्या काळात आणखी कुठले असे प्रश्न होते जे टॅकल केले गेलेले आहेत? हो, खूपच. आम्ही आता उदाहरणार्थ आम्ही तर दर 5 वर्षांनी नवीन प्रश्न घेऊन काम केले. जुनं सोडलं नाही. बरोबर. पण नवीन पण काम केलं. जसं
85 मध्ये आम्ही यात्रा काढली. मग नुसती 85 नाही, 85, 86, 87, 88, 89 असं आम्ही महाराष्ट्र पिंजून काढलं. काढला. इतकंच नाही, तुम्ही इंदोर, भोपाळ इथे सुद्धा. हो, तिथे पण आम्ही गेलो होतो, कारण आम्ही हिंदीत केलं. वसंत देवांनी हिंदीमध्ये त्याचा अनुवाद केल्यावर आम्हीच त्याचे प्रयोग सुरू केले. अच्छा. आणि मग त्यामुळे आम्हाला एक देशाच्या सीमा खुल्या झाल्या. इतकंच नाही तर आम्ही दिल्ली विद्यापीठात जाऊन 18 प्रयोग केले. आम्हाला मसुरीला लालबहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये जिथे IAS प्रशिक्षण होतं तिथे आम्हाला बोलवत होते दरवर्षी. असं आम्ही जिथे संधी मिळेल तिथे. आणि त्याच वेळेला मी हुंडा नको गो हे नाटक पण लिहिलं होतं, ज्यात मोठ्या प्रमाणावर पुरुष काम करायला लागले होते. हुंडा नको गो बाईमध्ये तरुण मुलं काम करायला लागली. आणि मग ही तरुण मुलं आमच्या म्हणजे आम्ही सगळेच महाविद्यालयात जात होतो आणि मुलांना शपथ घ्यायला लावत होतो. आणि त्याच्यामध्ये लग्न कशी जमतात ह्याबद्दल जास्त उहापोह केला होता. कारण हे सगळे गुन्ह्यामागचं पहिलं कारण हे आहे की तुम्ही काय बघून आणि कुठल्या क्रायटेरियावरती तुमचा पार्टनर सिलेक्ट. आणि मॅरेज ब्युरोज कसे चालतात, जातीनिहाय लग्न कशी चालतात, आणि मुलीला काही से आहे का त्याच्यात, काहीच नाही त्या काळात. आणि लग्न व्यवहारच होऊन जातो. हुंडा कसा दे, नुसतं हुंडा म्हणून चालणार नाही, तर त्यामागचे सगळे जे कंगोरे जे प्रश्न आहेत ते सगळे नीट मांडायला पाहिजेत. हुंडा देऊ नका एवढंच म्हणून काही होणार नाही. त्याने छोटे छोटे प्रश्न दडलेले आहेत. आणि मग इथून सुरुवात झाली की समुपदेशन वगैरे ह्याची गरज निर्माण झाली आणि तुम्ही ते पण त्यात पण पाऊल घातले. 85 मध्ये म्हणजे खरं कसं झालं की जेव्हा जेव्हा आम्ही प्रयोग केला की लागलीच बायका प्रयोग संपल्यावर आमच्याकडे यायच्या. त्यांचे प्रश्न, आम्हाला असं आहे, आम्हाला नवऱ्याचा त्रास आहे किंवा आम्हाला मारहाण होते, हे सगळं घेऊन बायका जेव्हा यायला लागल्या तेव्हा आम्हाला त्यांच्याविषयी बरोबर बोलणं भागच होतं. मग त्यावेळेला आम्ही हे सुरू केलं समस्या निवारण केंद्र. पहिल्या चेंबूरला होतं, मग चेंबूरला ठिकठिकाणी म्हणजे आता सध्या बघितलं तर 7-8 ठिकाणी आमची समस्या निवारण केंद्र आहेत. आणि तिथे बायकांना म्हणजे जेवढी आत्ताची केंद्र जी 13 केंद्र आहेत ती बघितली तर जवळजवळ दरवर्षी 50,000 महिलांना मदत केली जाते समुपदेशनात. पण आम्ही नुसतं एका दवाखान्यासारखं समस्या निवारण केंद्र चालवलं नाही. आम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर, बरोबर, म्हणजे ज्याला आपण हे होऊ नये समाजात म्हणून काय करता याबद्दल खूप काम सुरू केलं. आणि मला वाटतं यासाठी तुमच्या ज्या महत्वाची ही गोष्ट मला ते हायलाईट करायची वाटते की तुम्ही सगळीकडे फिरलात, प्रचार केले, सगळ्या तुमच्या नाटकांना साहित्यांना पोहोचवलं. जे जे तुम्ही काम करत होता त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही डॉक्युमेंट केलं, कुठल्या ना कुठल्या पुस्तकातनं लेखांच्या स्वरूपातनं लिहिलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त एक महत्वाची गोष्ट मला वाटते की तुम्ही कधीही त्याच्यावरती कॉपीराईट ठेवला नाही स्वतःचा. तुम्ही त्या सगळ्या गोष्टी समाजातल्या सगळ्या स्तरांना वापरायला दिल्या आणि तुमचा त्या मतांप्रमाणे इतर कुणी त्यांच्या त्यांच्या संस्थेमध्ये काम करू शकत होतं. हे सगळ्यात महत्वाचं काम आहे मला वाटतं. म्हणजे ओपन सोर्स केलं आम्ही, कॉपीराईट असं ठेवलं नाही, नाटकाला नाही. बरोबर. उलट आम्ही लोकांना सारखं एनकरेज करत होतो, आमच्या शाखा तुम्ही काढू नका, पण तुम्ही स्वतंत्रपणे म्हणजे तुम्ही फ्रँचायझी करायचं काम केलं नाही. तुम्ही जिकडे काम करताय तुम्ही हा अजेंडा चालवा, हे महत्वाचं आहे. आणि जागृतीचं काम करा. मग ह्याच्यातनंच पुढे मग पाळणा घर आणि हे पण कसं सुरुवात झाली? मुलगी झाली मध्ये तर आम्ही पाळणा घर पाहिजे मागणी केली होती. किंबहुना स्त्रियांनी जास्तीत जास्त जर श्रमशक्तीमध्ये सामील व्हायचं असेल कारण तर त्याच्यासाठी सगळं एक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्यांना. बरोबर. म्हणजे जसं म्हणतात ना की एक बाई यशस्वी व्हायची असेल तर तिला अख्खी सिस्टीम लागते की म्हणजे घरामध्ये सांभाळायला लागते. म्हणजे पाळणाघरं पाहिजे चांगली. आणि पाळणाघरं म्हणजे लोकांना असं वाटतं की या स्त्रीमुक्तीवाल्या म्हणजे काय उंडाळणाऱ्या बायका आहेत बहुतेक की मुलांना टाका पाळणाघरात, या चालल्या नोकरीला आणि यांना काही कसली पर्वा नाही, असं नाहीये. तर चांगल्या पद्धतीची पाळणाघरं चालवणं हे पण एक काम आहे. बरोबर. आणि मग ते कसं करायला पाहिजे, ती पाळणाघरं कशी चालवायला पाहिजेत. तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आम्ही कुठलीही गोष्ट केली ना की त्याचं आधी पुस्तक लिहिलं, आधी स्वतः चालवलं आणि मग पुस्तक लिहिलं. मग पाळणाघराचं पण आम्ही पुस्तक लिहिलं. आणि आम्ही काय झालं की आम्ही 87 साली 87 तर 87 साली आम्ही पाळणाघराचा संदर्भात एक मोठा सर्व्हे केला आणि 40,000 सह्या घेतल्या मुंबई शहरात बायकांच्या की पाळणाघरं का झाली पाहिजेत. आणि ती कायदा काय आहे की फक्त फॅक्टरीच्या जवळ. पण मुंबईसारख्या शहरामध्ये ट्रेनमधनं तुम्ही मुलांना घेऊन कसं येणार पाळणाघरात. म्हणजे जशी तुम्ही प्राथमिक शाळा किंवा बालवाडीची जागा ठेवता तसं तुम्ही पाळणाघरासाठी जागा ठेवली पाहिजे. मोठ्या मोठ्या कॉलन्यांमध्ये एक फ्लॅट ठेवला पाहिजे पाळणाघरासाठी. आणि तो तुम्ही संस्थांना चालवायला द्या आणि त्याच्यासाठी नियम करा मुख्य म्हणजे. अशी मागणी आम्ही सरकारकडे. 11 केंद्र आपण चालू केली.
हो, म्हणजे सुरुवातीला म्हणजे सरकारने आम्हाला 2 केंद्र दिली, पण त्यातलं एक अशा जागी होतं की जिथे काही बायका नोकऱ्याच करत नव्हत्या. म्हणून एकच आम्ही ते सुरू केलं. पण मग मोठ्या मोठ्या कंपन्यांनी किंवा बँकांनी वगैरे आम्हाला जागा दिली, सपोर्ट नाही जागा दिली मुख्य म्हणजे. कारण जागा पाहिजे ना. बरोबर. मुंबईसारख्या शहरात एक पाडनगर घ्यायचं म्हटलं तर आमचं आयुष्य त्याच्यातच जाईल एक फ्लॅट घेणे. त्यामुळे जिथे जिथे आम्हाला जागा दिली त्या ह्याच्यामध्ये म्हणजे रिझर्व्ह बँकेने 3 जागा दिल्या, अशा वेगवेगळ्या ठिकाणी IDBIने दिली, तर तिथे आम्ही पाळणाघरं, ती एक फॅसिलिटी आहे बायकांसाठी आणि ती असल्याशिवाय बायका शांतपणे नोकरी करू शकतात. पाळणाघरं असली पाहिजेत, हा महत्त्वाची गरज आहे. त्याचबरोबर कॉमन किचन्स, म्हणजे आमच्या तर सेवाघर जे आम्ही चालवतो बोरिवलं, तर बाईला सुद्धा डबा दिला पाहिजे काही ठिकाणी. म्हणजे तिला पण मुलांचे 3 डबे नाही, आमच्या पाळणाघरांमध्ये मुलांना सगळं खाणं मिळतं. नाहीतर बायकांचा सगळा सकाळचा वेळ ते डबे करण्यातच जातो. तर ते न करता त्यापासून सोय आहे. हो, त्यापासूनची सोय आहे. आणि मग सकाळी 8 ते रात्री 8 अशी ती चालतात. म्हणजे ज्यांना ह्यासाठी पुन्हा बायकांना ट्रेनिंग देणं, हो, प्रशिक्षण देणं गरजेचं आणि ते केवळ आमच्याच बायकांना नाही तर पुस्तक काढून ज्यांना सुरू करायचं आहे त्यांना. अरे वा, व्हेरी नाईस. मग अशा किती बायका तरी आता आपल्या 11 मध्ये प्रत्येक सेंटरमध्ये साधारणतः 3 ते 4 मॅक्झिमम 5 सुपरवायझर वगैरे असून अशा एक 55 बायका काम करतात. त्याच्या शिवाय काउन्सिलिंग सेंटर्समध्ये पण 11 सेंटर्स आहेत, वेगवेगळ्या गावांमध्ये आहेत, मुंबईत नाहीत फक्त, अगदी म्हणजे महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये आहेत 11 सेंटर्स. तर तिथे सुद्धा प्रत्येक सेंटरमध्ये 3 ते 4 साधारणतः स्टाफ आहे आणि तेवढेच व्हॉलेंटियर पण आहेत. म्हणजे बरोबर, म्हणजे एक 500-600च्या वर आपलं आज या सगळ्या माध्यमातून काम करणारी माणसं. मग असे कुठले कुठले कायदे ज्याच्यासाठी खरंच खूप काम करावं लागलं? आता असं 498 तुम्ही म्हणता की त्यासाठी सुद्धा खूप हे द्यावं लागलेलं आहे, तर त्याविषयी काय? 498 झाला कारण तेव्हा रोज हुंडाबळी होत होता. म्हणजे मुलींना जाळण्याचं प्रमाण इतकं मोठं होतं आणि मानसिक त्रास पण होत होता. म्हणजे मानसिक त्रास देऊन आत्महत्या करायला भाग पडणं असं पण होतं. त्यामुळे ते 498 अस्तित्वात आलं, कारण वेगळा कायदा नव्हता त्यावेळेला. मात्र तो झाल्यावर आता त्याच्यामध्ये खूप आरडाओरडा पण सुरू झाला. पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने जो अभ्यास केला त्याच्यात त्यांनी हे शोधून काढलं की जेवढी स्त्री संघटना काउन्सिलिंग सेंटर्स चालवतात ते 498 खाली कधीही बाईला जायला सांगत नाहीत. अच्छा, म्हणजे ज्या पण त्या काळात सुद्धा केसेस होत्या त्या वैयक्तिक नाही, म्हणजे वकील केस लांबते ना. 498 हे केलं की त्या 498 ची हे नसली. शिवाय काय माहितीये का, आणखीन एक आहे की हे सुडाचं राजकारण जे चालतं ना सगळं, खून का बदला खून वगैरे असं, त्याच्यामुळे तर मग त्यामुळे अशा वेळेला सुद्धा स्त्रियांना काय म्हणतो चिथावलं जातं की 498 लावा. स्त्री संघटना कधीही हा सल्ला देत नाहीत. आणि एक चांगली गोष्ट झाली की 2005 मध्ये घरगुती हिंसाचार कायदा आला आणि त्यामध्ये तो जो फौजदारी हे होतं त्याच्याऐवजी तो सिव्हिल कायदा आला. त्यामुळे एक चांगलं झालं ते. आणि काउन्सिलिंग सेंटर्स सुद्धा त्या केसेस सोडवू शकत होत्या. आणि म्युच्युअल कन्सेंटनी हे करणं, फॅमिली कोर्ट्स अस्तित्वात आली, ती नव्हती. महिला आयोग अस्तित्वात आला. काही काळामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या. म्हणजे 93 साली महिला आयोग आला, 94 साली महिला धोरण आलं, ज्याच्यामध्ये तुम्हाला संपत्तीत अर्धा वाटा मिळाला. आणि तो नुसताच वाटा मिळाला नाही तर आज तुम्ही वस्तीत गेला तर झोपडपट्टीचा जो पास असतो ना झोपडीचा, तो जॉईंट मिळतो. दोघांच्या जमिनीचा पट्टा सरकार जे देईल ते जॉईंट मिळतं, संयुक्त नावावर मिळतं. आता ह्या कायद्याच्या बाबतीत वगैरे तुम्ही म्हणालात की त्या क्षेत्रातले जे कायदेतज्ञ आहेत, आता असं म्हटलं जातं की पोटगीसाठी आज सुद्धा बऱ्याचशा, आणि आता तर डिवोर्सचा वगैरे रेट इतका वाढलेला आहे, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये स्ट्रेस, संशय, या सगळ्या गोष्टी जे तुम्ही समुपदेशनाच्या बाबतीत तुम्हाला प्रकर्षाने जाणवत असेल, तर मग अशा वेळी त्यांना याचे अनुभव काही आहेत का की ज्यावेळी तुम्ही एकाची बाजू घेता, म्हणजे जी कदाचित योग्य आहे म्हणून तुम्ही घेताय, किंवा ज्याचं चुकीचं आहे ते तुम्ही दाखवून देता, त्यावेळी इतरांच्या मनात सूड भावना किंवा चुकीचा समज होणं आणि त्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांना प्रॉब्लेम होणं, असं कधी होतं का? खूपदा होतं. खूप. कारण असं की सुरुवातीच्या काळात तर लोकांना आम्ही बोलावलं की ते यायचेच नाहीत. म्हणजे त्यांना वाटायचं स्त्रीमुक्ती म्हणजे बाईची बाजू घेणं. आणि दुसरं म्हणजे काय जायची गरज आहे अशा काउन्सिलिंग सेंटरची. पण जेव्हा जसं 498 अस्तित्वात आला तर त्रास द्यायला भीती वाटायला लागली ना. आणि कायदे बदलण्यासाठी जे आम्ही प्रेशर आणायला लागलो त्यामुळे थोडा बदल झाला समाज मानसात. आणि
आपल्याकडे कसं असतं की लग्न हे 2 व्यक्तींमध्ये न होता 2 कुटुंबात कुटुंब होतं. आहे, अर्थात. त्यामुळे सारख्या जॉईंट फॅमिली येतात, त्या जॉईंट केसेस येतात. म्हणजे दोन्ही कुटुंबातले व्यक्ती येतात तेव्हाच ते केस घेतली म्हणजे ती केस सॉल्व्ह होऊ शकते. नुसतं नवरा बायकोंना बोलून काय होत नाही, कारण त्यांना तसा निर्णय घ्यायला बाहेरच्या बाजूने इतके लोक चिथावत असतात किंवा शांत करत असतात. तर मग त्यामुळे ते करताना अनेकदा खूप त्रास होतो. मला आठवतं आम्ही ज्याला सामाजिक हस्तक्षेप म्हणतो, म्हणजे कित्येक वेळा नवरे येतच नाही किंवा सासू येत नाही, आमच्याशीच भांडतात, जॉईंट मिटिंगला येत नाहीत. तशा वेळेला मग आम्ही आणि खूप छळ चालू असतो आणि हा मला माहित असतो, शेजाऱ्या बाजाऱ्यांनी पण सांगितलेलं असतं. तर आम्ही मोर्चे काढलेत त्या वस्तीमध्ये, त्या घरावर. त्याला आम्ही सामाजिक हस्तक्षेप म्हणतो. अशा वेळेला आम्हाला 2-3 अनुभव असे आहेत की सासरच्या लोकांनी आमच्या डोळ्यात तिखट पण टाकले आमच्या कार्यकर्त्यांच्या. अरे बापरे. खूप अडथळे आणलेत, कुलूपच लावून निघून जायचं, मारहाण वाढवायची, अशा तिला भेटूनच जायचं नाही, आमच्याकडे येऊ द्यायचं नाही, अशा अनेक गोष्टी होतात. पण आमचे कार्यकर्ते जातात, ते तुम्ही आला नाही तर ते घरी जातात, घरी पण नाही सापडला नाही तर ऑफिसमध्ये जातात. अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करून ते करावं लागतं. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारे मोठा स्ट्रेस पण आहे, म्हणजे एक ब्लॅक होल सारखं होतं कार्यकर्त्यांना. कारण सारखं ती मारहाण, म्हणजे एकीकडे तुम्हाला त्या कुटुंबांचं समुपदेशन करावं लागतंय, दुसरीकडे तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यासाठी ट्रेनिंग द्यावं लागतं. आणि त्यामुळे आम्ही हे जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणतो ना आपण, म्हणजे हे होऊ नये म्हणून काय करायचं, तर तरुण मुलांमध्ये जाऊन याच्याबद्दल प्रचार करणं, शाळा कॉलेजेसमध्ये जाणं, हे आम्ही आणि मग विवाहासाठीच्या काय गोष्टी, काय क्रायटेरिया बघायला पाहिजे यासाठी सुद्धा तुम्ही मुलांना समुपदेशन करता. खूप छान. कारण काय होतं की जर एखादी केस बघितलं असं वाटतं, अरे यांना लग्न आधी का नाही सांगितलं कोणी, हे किती साधी गोष्ट आहे. तर मुलग्यांना तर अनेक गोष्टी माहीतच नसतात. एक तर त्यांना नकार घ्यायचं अजिबात माहित नसतं, त्यामुळे पण अनेक प्रश्न निर्माण होतात. बरं, हुंड्याची प्रथा काय अजून कमी झालेलीच नाहीये. जरी किती, म्हणजे 1910 साली पहिलं निवेदन निघालं होतं, त्याच्या लोकमान्य टिळकाने पण सही केली होती, आणि आज इतके वर्ष झाली म्हणजे आपण झगडा देतो. पण असं आहे की मुलींनी पण त्याच्याबद्दल निश्चय केला पाहिजे, मी नाहीच देणार हुंडा म्हणून. समजा एका मुलींच्या पिढीने ठरवलं की आम्ही नाही करणार, तसंच मुलांच्याही पिढीने ठरवलं की आपण नाही घेणार नाही, तर ऍक्च्युअली मुक्ती खरं तर सांगू का, मला तर वाटतं की ती कुठला इझम नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल हे लक्षात घ्यायला हवं. फेमिनिझम वगैरे असे स्टॅम्प लावले जातात, लेबल लावले जातात. तर मला वाटतं की ही मुक्ती खरं तर स्वतःच्याच विचारांपासून स्वतःची आहे, ती स्त्रीची सुद्धा आहे, पुरुषाची सुद्धा आहे, आणि मग होलिस्टिकली एका समाजाची सुद्धा आहे. आणि मग हे करत असताना पुन्हा हे पोटगीच्या वगैरे बाबतीमध्ये हल्लीच्या प्रकर्षाने बऱ्याच अशा केसेस होत आहेत, आणि सोशल मीडियावरती पुरुष मुक्तीच्या वरती पण बोललं जात आहे. तर त्याचा आज अर्थात सोशल मीडियामुळे ह्या गोष्टीला जास्त प्रसार मिळतो आहे. ही जरी गोष्ट असली तरी सुद्धा ज्या म्हणजे ज्या कायदे तज्ज्ञांकडून आपल्याला जास्त फायदा मिळेल किंवा आधीच्या केसेसमध्ये त्यांना जास्त फायदा मिळालेला आहे, अशा लोकांकडे जाणं प्रिफर केलं जातं, दोघांकडनं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय लिहायचं हे स्टेटमेंट त्यांनी ठरवलेलं असतं, त्यामुळे हे लिहा ते लिहा. मग ह्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटतंय? पहिलं म्हणजे आमच्याकडे केस आली ना तर आम्हीच ते हँडल करतो. ओके, म्हणजे फॅमिली कोर्टात आमचेच कार्यकर्ते जातात, म्युच्युअली करायचं असेल तर ते त्याचं ड्राफ्टिंग वगैरे पण तुम्हीच केलं जातं, त्यामुळे अशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. अशा पद्धतीचं हार्श काही लिहिणं आणि चुकीचं लिहिणं हा प्रकार नाही. आणि मुख्य म्हणजे आमचे जे वकील आहेत ते सुद्धा आमच्या विचाराचे असलेलेच वकील आमच्याकडे असतात, आणि त्यांनी स्वतंत्रपणे त्यांची प्रॅक्टिस करणं वगैरे असं नसतं. ते संघटनेच्या ऑफिसमध्ये येऊन बसतात आणि संघटनेचा विचार घेतात. म्हणजे संघटना त्या महिलेबरोबर काम करत असते, तेव्हा कुणी काही तिला सल्ला द्यावा आणि ती करेल असं होत नाही. दोघांसाठी, पुरुष आणि स्त्री दोघांनाही ज्यांना गरज आहे पुरुष सुद्धा येतात आमच्याकडे, नाही असं नाही. कारण मला वाटतं ते सुद्धा तितके सामाजिक ह्याचे बळी आहेत, नाही म्हटलं तरी. बरोबर आहे. तर असं करताना ह्या ज्या सगळ्या महिला आमच्याकडे येतात यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत पण आम्ही करतो. म्हणजे शेल्टरची मदत आहे, तशी कमीत आपल्याकडे, पण तरी ती. कारण आधी बाईला घरातनं काढलो, बाहेर काढण्याच्या वगैरे सुद्धा पद्धती, तर त्यावेळी त्यांना आता 2005च्या कायद्यानुसार चालते हो माहेरी असं नाही म्हणतायत. तिला हक्क आहे घरात राहायचा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. कंडिशन मध्ये आणि तिला काय सहन करावं लागेल, त्याची किंमत काय मोजावी लागेल. किंमत मोजायला लागेल, पण संघटनेचा जर सपोर्ट असेल तर तसं होत नाही. त्याचबरोबर अनेक प्रेमविवाह होतात, तर तिथे त्यांना सपोर्ट द्यावा लागतो. म्हणजे काही वेळेला जीवावर आमच्या कार्यकर्त्यांच्या बेतेल अशा प्रकारचं पण होतं, म्हणजे विशेषतः ऑनर किलिंग मध्ये
आमच्या कार्यकर्त्यांना पण मारायला आलेले लोक आहेत. अरे बापरे. मग त्या मुलींना पळवून घेणं, त्यांना तुमच्या सुरक्षित ठिकाणी. तुम्ही सुद्धा यात अगदी चित्तथरारक असं काहीतरी हे केलेलं आहे, ऍडव्हेंचर केलं, त्याविषयी सांगा. नाही, ॲडव्हेंचर म्हणजे मी आर्किटेक्चर कॉलेजमध्ये लायब्ररीयन होते, तर माझी एक विद्यार्थिनी जी मुस्लिम होती, तिचा नवरा तिला खूप त्रास देत होता आणि त्याची इच्छा होती की तिने अजिबात तिचं शिक्षण पूर्ण करू नये. अच्छा. म्हणून तो मुलीला पळून गोव्याला घेऊन गेला. तो गोव्याचाच होता आणि ती इथे राहत होती. पण तिची शेवटची 2 वर्ष राहिलेली होती. शेवटच्या वर्षाला असताना तिने परीक्षेला बसू नये म्हणून मुलीला नेलं आणि मग वकिलाचा सल्ला घेतला तर त्याने सांगितलं की कस्टडी तर तुझ्याकडे असेल, सॉरी, मुलगी तुझ्याकडे असेल तर तुला कस्टडी मिळू शकेल. पण मुलगी होती गोव्याला. 1.5-2 वर्षाची होती फक्त मुलगी. अच्छा. मग मी ती आणि आणखीन 1-2 कार्यकर्ते असे म्हणून मी गोव्याला जाऊन त्या मुलीला पळवून आणलं आणि अक्षरशः म्हणजे जीवावर बेतलं होतं, कारण ते 93च्या जस्ट दंगल नाही, बॉम्बस्फोट झालेले होते आणि भयंकर अशांतता होती आणि अशात आम्हाला त्या मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन ते काढावं लागलं. तेव्हा थोडंसं सगळ्यांना घरी पण टेन्शन आलं होतं की बापरे ते गेले, कसे काय होईल मध्ये वगैरे. पण यासाठीच मला आता प्रश्न हाच आहे, घरी कारण तुमच्या या ज्या कार्यकर्त्या आहेत आणि तुम्ही सगळ्या जणी काम करत होतात, ह्यात एक तर प्रश्न आहे की संघटनेचं काम, कुठलंही काम करायचं, जसं मनुष्यबळ आहे तसं आर्थिक बळाची सुद्धा गरज असते, ते तुम्ही कसं उभं केलं. आणि दुसरी गोष्ट की ह्या घरात काही कामं नाही म्हणून ह्या अशी कामं करतात असे मतं मांडणारी सुद्धा माणसं असतात. तर तुम्ही सगळेजण घरातली कामं, परिवार, मुलं, स्वतःचं करिअर, ह्या सगळ्यासोबत ही कामं करत होतात. तर पर्सनल लाईफमध्ये हे करत असताना तुम्हाला आणखी काय काय म्हणजे संघर्ष करावे? अनेक कार्यकर्त्यांना आमच्यापैकी ज्या आम्ही सुरुवातीला आलो त्यात आम्हाला काही फार संघर्ष करावा लागला नाही, कारण आमचे जे जोडीदार होते त्यांनी आम्हाला खूपच त्या विचारांचे होते, त्यांनी आम्हाला अगदी मोठा सपोर्ट दिला. पण सगळ्यांचंच असतील असं सगळ्यांचं असं नाही. आणि विशेषतः तेव्हा आम्ही 10-12 जणीच होतो, पण जेव्हा यात्रा वगैरे सुरू झाल्या आम्ही 770 झालो, 700 झालो, असं झालं ना, तेव्हा अनेक तरुण मुली आमच्यावर काम करायला लागल्या आणि त्यांना त्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं. पण काही बाबतीत असं पण झालं की आम्ही सगळ्या या म्हणजे त्या मुलींपेक्षा आम्ही त्यावेळेला 30-40 अशा होतो, तर त्यांच्या पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आम्हाला कुठेही म्हणजे भारताच्या कोपऱ्यात कुठेही त्यांच्या मुलींना त्यांनी आमच्या बरोबर पाठवलं. हे खूप, कारण अगं नाटक खूप लोक लिहितात पण ते करण्यासाठी टीम लागते ना. मी एकटी नाटक लिहून काय उपयोग आहे? एवढी सगळी स्त्रीमुक्ती संघटनेची टीम भक्कमपणे उभी होती आणि रात्रंदिवस काम करत होती. कुठे दौरे करा, 3000 प्रयोग केलेत आम्ही. कसे केले असतील फक्त महिलांना? फंडिंगचं कसं मग तुम्ही मॅनेज करता? 2000 सालापर्यंत आम्ही काही फारसं फंडिंग घेत नव्हतो. काउन्सिलिंग सेंटरला थोडंसं लागेल, सेंटर सोशल वेलफेअर बोर्डाचं वगैरे. त्याच्या आधी आम्ही सगळ्या नोकऱ्या करत होतो, तर आम्हीच आमची संघटना चालवत होतो. आमचे प्रवास खर्च आम्हीच करत होतो. नाटकातनं पैसा मिळाला की तो संघटनेला द्यायचो आणि आमच्याकडे फारसे फुल टायमर पण नव्हते. पण 2000 सालानंतर जेव्हा आम्ही कचरा वेचकांमध्ये काम सुरू केलं तेव्हा आम्हाला, कारण त्याच्यासाठी फुल टायमर्स लागतात, म्हणजे ते काम असं आत्ताचपर्यंत सगळं काम जे आम्ही जिज्ञासा असो कसंही हे आम्ही काय म्हणतो त्याला दुपारी नोकरी संपल्यावर असं केलं. म्हणजे मी पण अशी कमी वेळाची नोकरी घेतली होती की मला 2:30-3ला निघता यावं कॉलेजमधनं. मग ह्या सगळ्यामध्ये प्रेरक ललकारीचं पण खूप मोठं काम आहे. प्रेरक ललकारी हे आमचं जनमानसात जाणारं मुखपत्र आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना पण जोडून घेणार होतं एक मासिक. आणि आमच्या शारदा साठे ज्या आमच्या पुढारी आहेत त्या ते चालवत संपादक आहेत त्याच्या. तर प्रेरक ललकारीचं कसं आहे की आमचे सगळे उपक्रम आणि आणखीन वैचारिक लेख आणि कार्यकर्त्यांची तयारी करणे या तिन्ही गोष्टींसाठी प्रेरक ललकारीचा उपयोग होतो. पण त्याचं जवळजवळ 2,500 ते 3,000 वर्गणीदार आहेत आणि ते ग्रामीण भागात सुद्धा आहेत, लायब्ररीजमध्ये आहेत, म्हणजे लायब्ररीमध्ये ते वाचलं जातं. तर त्यामुळे आत्ता जरी थोडीशी वाचनाची आवड कमी झाली वगैरे असं म्हणत असलो तरी आमची पुस्तकं आणि मासिकं जातात. आणि प्रेरक ललकारी गेल्या किती जातात त्यालाही 40 वर्ष होत आली, तर तरी एकही महिना अंक निघाला नाही असं झालेलं नाही. आणि म्हणजे आमच्या अंकात तर जाहिराती नसतातच, त्यामुळे तोही सगळेजण आमचे कार्यकर्तेच लिहित असतात त्याच्यात, किंवा इतरही जे लेखक आहेत, अनुभवी लेखक आहेत, ते पण कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता आमच्यासाठी लिहितात. त्यामुळे ते असं 40 वर्ष असं मासिक काही न हे करता चालवणं ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे.
बरोबर. सगळ्याच आत्ताच्या आमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना, ह्याचं सगळ्याचं सांगितलं की 25, 30, 40 अशाच त्या वर्ष चालू आहे. आणि तुमच्या संस्थेला सुद्धा 50 वर्ष 50 वर्ष. आणि दरवेळेला ना आम्ही नवीन ऍक्टिव्हिटी ऍड केली. एक उपक्रम केला आणि कोणीही आम्हाला ह्याच्यासाठी हे आमच्याकडे पैसे आहेत आणि हे असं तुम्ही करा असं आम्ही कधीही केलेलं नाही, कधीही नाही. आम्हाला लोकांकडनं जे फीडबॅक आला, लोकांनी जे प्रश्न सांगितले, म्हणजे उदाहरणार्थ परिसर विकासाचं जर काम बघितलं तर पहिल्यांदा आम्ही घेतलं ते आम्हाला त्या बायका सगळ्या सावकाराच्या जाळ्यात अडकल्या, तर यांचे बचत गट काढावेत. आम्हाला बचत गटाचा अनुभव नव्हता, तेव्हा शहरी बचत गट नव्हतेच, तरी पण आम्ही सुरुवात केली. गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. अप्रिशिएबल. म्हणजे खरंच इतकी वर्ष काम करणं आणि सगळ्या माणसांना जोडून ठेवणं. आज 50 वर्ष झाल्यानंतर आपण इतके वर्ष जे काम केलं त्याच्याविषयी सॅटिस्फॅक्शन आहे का? किंवा असं वाटतंय मुलगी शिकली, प्रगती झाली आपण असं म्हणतो, पण ती नक्की कोणाची झाली याच्यावरती एक विचारवेध घ्यायचा झाला 50 वर्षानंतर तर काय वाटतं? ही प्रगती तर झालीच आहे, मी असं अजिबात म्हणणार नाही गेले, म्हणजे काही नाही. आत्ता काही चाकं उलटी फिरवण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु जो रेटा म्हणजे बायकांच्या शिक्षणाचा वगैरे जो आलेला आहे पण तो झालेला आहे. पण तरीही आज जर आपण बघितलं तर मुंबईसारख्या शहरात सुद्धा फक्त 16% बायका हे करतात, वर्कफोर्समध्ये आहेत, श्रमशक्तीमध्ये. आणि संघटित क्षेत्रात सगळ्या बायका आहेत, कंत्राट घेऊन काम करणाऱ्या, आणि पोटाची खळगी हे करायला. आणि एकल महिलांचं प्रमाण किती आहे? डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली आणि हिंदू कोड बिल आलं तर ते सुद्धा नेहरूंना काही ताबडतोबीने पास नाही करता आलं. सगळ्या पुरुषांनी विरोध केला. जसा आरक्षणासाठी सुद्धा सगळ्या पुरुषांनी, सगळ्या पक्षातले पुरुष एकत्र येऊन त्यांनी आरक्षणाला लोकसभा आणि विधानसभेचा विरोध केला. आणि आजही आपण जर असं बघितलं की म्हणजे समजा परित्यक्तांचा प्रश्न केवढा मोठा आहे. म्हणजे खरं असं आहे की द्विभार्य प्रतिबंधक कायदा झालेला आहे, पण तरीही एकल महिलांची संख्या एवढी का मोठी आहे? कारण त्यांना नवऱ्याने टाकलंय किंवा नवऱ्याने दुसरं लग्न केलंय. शब्दच आपल्या याच्यातला इतका वाईट आहे ना खरंच. डेझर्टेड असा इंग्रजीमध्ये शब्द वापरतात, ते पण बरोबर नाहीये. तर तिला नवीन शब्द स्वयंसिद्ध असा आहे की ती एकटीच्या पायावरती कुटुंब सांभाळते. आणि शब्द सुद्धा किती मॅटर करतात ना. खरंच आहे. तर अशा ह्या ज्या एकल महिला आहेत त्या एकल महिलांची केवढी मोठी संख्या आहे, कशी आली? बरोबर. आपल्याकडे तसं काही नाही आहे आणि इतरांकडे असं काही म्हणण्याचं कारण नाही आहे खरंच ॲक्च्युली. त्यानंतर मला असं वाटतं की आमच्या या संबंध कामामध्ये आम्हाला पुरुषांचा खूप मोठा सहभाग मिळाला. म्हणजे तो काही आम्हाला काही विशेष मिळाला असं नाही, ते राजा राममोहन रायांपासून महात्मा फुल्यांपासून गांधीजी, डॉक्टर आंबेडकर या सगळ्यांनीच त्या काळामध्ये सुज्ञ पुरुष होते. सुज्ञ पुरुष होते आणि त्यांना स्त्रियांच्या प्रश्नाची जाणीव होती. अनेक पुरुष होते ज्यांनी या कामाला मदत केली. किंवा मी जे गाणं लिहिले ते करू पहिलं नमन ज्योतिबाला ज्याने स्त्रीमुक्तीला जन्म दिला, असं टायटल आहे. आणि इतकंच नाही, तुमची नाटक वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा या पुरुषांचा खूप मोठा सहभाग होता. बरोबर. पण दौऱ्यांमध्ये वगैरे दौऱ्यांमध्ये तर पुरुषांची प्रचंड साथ होती. म्हणजे त्या सगळ्या अगदी पुस्तक विक्रीपासनं अगदी इथे शहरामध्ये अंकाची म्हणजे प्रेरक क्लर्काची स्टेशनवर जाऊन विक्री करण्यापासून केसेसमध्ये जेव्हा केसेसमध्ये जायला लागतं ठिकठिकाणी तेव्हा पुरुष बरोबर येतात. आणि मुख्य म्हणजे मुलग्यांसाठी बोलायला, म्हणजे आमचा जो जिज्ञासा कार्यक्रम आहे जो कुमारवयीन मुलांबरोबर आहे. आणि आपले आता जे दिवंगत हेमंत करकरे, डॉक्टर आनंद नाडकर्णी अशा लोकांनी आम्हाला मदत करून आम्ही 6 मॉड्यूल्स त्याची तयार केली, ज्याच्यामध्ये कुमारवय म्हणजे काय, तणतणावाशी सामना, व्यसनमुक्ती, लैंगिकता, त्याच्यानंतर व्यवसाय मार्गदर्शन आणि अशी 6 विषय आम्ही त्याच्यात घेतले. आणि आपली कॉन्स्टिट्यूशन घटना. मुख्य म्हणजे मला असं वाटतं की मुलगी आमच्या यांना हजर राहत नसायची, ती पळून जायची मुलींची शिबिरं घ्यायला लागली की. आणि त्यांना इंटरेस्ट पण नव्हता. पण ह्या 6 मॉड्यूल्समुळे मुलांना पण इंटरेस्ट निर्माण झाला त्याच्यामध्ये. आणि 100 जवळजवळ स्त्री आणि पुरुष मॉड्यूल्स घ्यायला वेगवेगळ्या शाळांमध्ये जायला येत होते. त्यांचं ट्रेनिंग पोलीस मुख्यालयात होत होतं. आणि खोटं वाटेल पण आजवर जवळजवळ 5 लाख मुलांचं आम्ही, म्हणजे 2.5 लाख मुलं आणि 2.5 लाख मुली यांचं. म्हणजे मुख्य कोर जो क्वेश्चन आहे की
विवाहानंतरचे प्रश्न जर कमी व्हावे असं वाटत असेल तर विवाह करताना काय विचार केला पाहिजे हो. किंवा तिथे आपले क्लॅरिटी किती, कारण बऱ्याच जणांना ती क्लॅरिटीच नसते. फक्त वय झालं, लोक म्हणतात, समाज आणि आपल्याकडे केलं जातं या वयात म्हणून लग्न केली नाही, आणि जातात. परंपरा पाळली जाते ना सतत, ती हां. कशी मोडायची हे पण कळत ते नाही पण ना. माहित नसतं. आणि दुसरं म्हणजे आधी लग्नासाठीच्या अटींमध्ये असं असायचं, सुबक ठेंगणी, मुलगी इतकी पाहिजे, हे वय, हे म्हणजे सगळ्या बाबतीत पुरुषांपेक्षा थोडं थोडं कमी. आज शिक्षणानंतर वगैरे ह्याचे क्रायटेरिया जरी बदललेले असले तरी त्यात आणखी एक क्रायटेरिया ऍड झालाय, तो म्हणजे पॅकेज किती आहे मुलीचं. आणि मग आपण म्हणतोय की 50 वर्षांत बदल पडला, पण मुलीचं कमाई किती वापरायची, कुणी वापरायची, मुलं किती होऊन द्यायची, या विषयावरती आजही तेवढा बदल वाटतोय का मावशी? नाही, कसं आहे की तू जे सांगतेस पॅकेज, हे फक्त एका विशिष्ट वर्गासाठी आहे. बरोबर आहे. तू जर गावामध्ये गेलीस तर आजही हुंडा दिल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. म्हणजे ह्या ज्या सगळ्या कुप्रथा आहेत त्या सगळीकडे पोचलेल्या आहेत आता, की ज्या ठिकाणी किंवा ज्या जातींमध्ये आपण म्हणूया की अजिबात हुंडा नव्हता, तिथे पण हुंडा सुरू झाला. कारण ते इन्स्टंट पैसा आहे ना तो. मुख्य म्हणजे काय आहे, तो मुलीच्या जीवावर मिळालेला इन्स्टंट पैसा आहे. पण आम्ही मुलींना असं सांगतो की 1994 साली महिला धोरणामुळे तुम्हाला वारसा हक्क मिळालेला आहे, तर तुम्ही तो वारसा हक्क मागितला पाहिजे. पण तो तुम्हाला आई वडिलांच्या पश्चात मिळेल. लग्नाच्या वेळेला पूर्वअट म्हणून जी मागितलेली वस्तू आहे, पैसे असत नाही तर वस्तू असो, ती हुंडाच आहे आणि ती द्यायची नाही. बरोबर. वारसा हक्क मागा ना तुम्ही. पण मग आता हा जो बदल आहे तो ह्या बाबतीत जाणवतो आहे का, की बायकांना, तुम्ही म्हणालात शिक्षण घेतलेल्या त्या पर्टिक्युलर बॅकग्राऊंडच्या लोकांसाठी हे फक्त आहे आणि ग्रामीण भागात नाही, पण शिक्षण झाल्यानंतर सुद्धा महत्वाच्या ज्या डिसिजन मेकिंग ज्याला म्हटलं जातं, घरातले डिसिजन मेकिंग, त्यात बायकांचा सहभाग किती असतो? बायकांचा सहवास कमीच असतो. जरी त्या स्वतःच्या पायावर उभ्या असल्या तरी त्यांना म्हणजे माहेरच्या माणसांना मदत करायची असली तर त्या करू शकत नाहीत जितक्या सहजपणे सासरच्या माणसांना मदत केली जाते. मला असंही वाटतं की ह्या प्रकारे जेव्हा मुलींची जी एकूण वाढच, तू सासरच्यांवर डिपेंडंट आहेस, त्यांनी जर तुला नोकरी करू दिली तर तू नोकरी कर, त्यांनी पुढे शिकू दिलं तर तू शिक, या सगळ्या पूर्वअटी ज्या आहेत या जेव्हा खऱ्या अर्थाने समानता प्रस्थापित झाली तरच या अटी. आणि पुन्हा यातनं हे पण आहे ना की शिक्षण घेतलं म्हणजे जॉब करणं हीच त्याची इतकी कर्तव्यता नाही आहे. त्या व्यतिरिक्त इतर बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात. फक्त ती जाणीव आपल्यामध्ये असणं, आणि ते तुम्ही जे मुख्य तुमचा जो अजेंडा आहे की स्त्रीने स्वतःचं अस्तित्व आणि त्याची जाणीव त्याची करून घेणं. म्हणूनच स्त्री आरक्षण की स्त्री समानता, काय वाटतं? स्त्री समानता असायला पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला आरक्षण पण हवंय सुरुवातीला, कारण सुरुवातीला. कारण जेव्हा आम्ही 75 साली सुरुवात केली आणि आम्ही जेव्हा जी सगळी क्षेत्र घेतली त्यात राजकारणात आम्हाला वाटलं समानता आली म्हणजे राजकारणात मिळेलच समानता, तसं नाही झालं. बरोबर. आजही नाही. आजही 29 साली मिळणार आहे की नाही, ज्या बसवलेल्या आहेत त्या सगळ्यांना स्वतःचे निर्णय घेतात की त्यांच्या खांद्यावरती कोणाच्या दुसऱ्या बंदुका आहेत, ते सुद्धा आपल्याला प्रश्न आहे. आणि दुसरं असं होतं की नुसती समानता म्हटली ना तरी तुम्ही संबंध पुरुषी जी सगळी सत्ता आहे त्याप्रमाणेच वागायला लागतं की माइंडसेट चेंज होणं गरजेचं, ह्याला खूप आणि दोघांचं महत्व आहे. तो ग्रामपंचायतीपासूनच आपल्याला दिसतं की बायका मोठ्या हिमतीने काम करतायत, पण याचा अर्थ तो माइंडसेट चेंज झाला असेल, त्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. आणखी एक क्लिशेड वाक्य आहे आपल्याकडे, स्त्री स्त्रीची शत्रू असतं. मग ते तुम्ही सासू आणि सून या नात्यात म्हणा किंवा द्विभार्या वगैरे, असं म्हणजे स्त्री स्त्रीचा हे म्हणतं. खरंच किती तथ्य आहे मावशी? नाही, ही मिथ आहे पसरवलेली. नाही, आता उदाहरणार्थ आपण जर बायकांकडे बघितलं तर बायकांमध्ये सगळे भेद तुम्हाला दिसतात. विधवा, परित्यक्ता, लेकरूवाळी, मुलाची आई, सगळेच तुम्हाला भेद दिसतात. आणि मग ते भेद पाळायचं असं तुम्हाला शिकवलं जातं. बरोबर. पण असे भेद तुम्ही पुरुषांकडे बघता तेव्हा तुमच्या मनात तरी येतं का की हा विधुर आहे, असं काही आपल्या मनात येत नाही. म्हणजे तुम्ही बायकांना लेबल करता, बायकांना भेद पाळायला शिकवता आणि नंतर म्हणता की तुम्ही यासाठी तुम्ही भांडलं पाहिजे आणि मग त्या एकमेकांच्या शत्रू आहेत. आणि पुरुषांमध्ये किती मतभेद, मारामारी चालू असतात, पण त्याला काही पुरुषाचा शत्रू आहे असं कोणी म्हणत नाही. मग आता 50 वर्षानंतर हे प्रश्न बदलत आहेत, सगळ्याच गोष्टी सामाजिक घडामोडींप्रमाणे बदलत आहेत, तर फ्युचर म्हणून तुमच्या संघटनेचं काम कसं असेल आणि काय तुम्ही त्या दृष्टीने हे ठेवलेलं आहे उद्दिष्ट? आणि तरुणांना काय संदेश द्याल या निमित्ताने? नाही, स्त्रियांचे जे हक्क आहेत ते त्यांना मिळाले पाहिजेतच आणि सगळ्याच गोष्टी तारतम्याने झाल्या पाहिजेत, हा पण त्यातला एक मुद्दा आहे. आणि मुख्य म्हणजे समानता प्रत्यक्षात प्रस्थापित करणं, मग ती सगळ्यासाठीच आहे.
म्हणजे तो लिंगभेद आहे किंवा ट्रान्सजेंडर लोकांसाठी आहे का समानता, कितीतरी गोष्टींमध्ये समानता नाही आहे. ही समानता कशी प्रस्थापित करता येईल, घटनेतले जे हक्क आहेत ते प्रत्यक्षात कसे येतील, अशा या संदर्भात सुद्धा म्हणजे त्यात जाती व्यवस्था वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. त्याचं निर्मूलन झाल्याशिवाय आणि ते कधी होणार कळत नाही आहे. बरोबर. तर त्यामुळे केवळ स्त्री आणि तिच्या भोवतीच नाही, आमचं काम हे मानवमुक्तीचं आहे. आणि हक्क आणि कर्तव्य दोघांची सांगड घालून स्वतःच्या सगळ्या गोष्टींची जाणीव होणं ही फार गरजेचं नाही. कसं आहे की सगळ्या समाजामध्ये एक व्यक्तिवादी चौकट निर्माण होती, फक्त स्वतःचा स्वार्थ बघायचा. मग असं जर व्यक्तिवादी चौकट निर्माण केलं तर त्याला त्याच्या बळी स्त्रिया पण होणार ना. बरोबर. फक्त पुरुषच व्यक्तिवादी होती नाही, आता पण होते, बायकाही होणार. कारण समानतेच्या एकदा ह्याच्यात तुम्ही अडकलात की तुम्हाला व्यक्तिवादही खेचून घेतो आणि मग तू सगळी गोष्ट मलाच मिळाली पाहिजे, हे जे काही संस्कार मुलांवरच होतात जे आहेत. आता आम्ही जेव्हा पाळणाघरं चालवतो ना तेव्हा आम्ही सांगतो पालकांना की तुमची मुलं एकटी एकटी घरात पॅम्पर होतात, त्यांना इथे शेअरिंग करायला शिकवा. बरोबर. पाळणाघराचं उद्दिष्ट केवळ मुलांना सांभाळणं ते तर आहेच, पण ह्याही सगळ्या गोष्टी मुलांना शिकव. आणि मला असं वाटतं की तरुण पिढीला हे सांगायला पाहिजे की केवळ तुम्हाला म्हणजे तुमचं काहीतरी झालं आणि तुमची मुक्ती झाली म्हणजे समाज मुक्त झाला असं होत नाही. जेव्हा हे स्वातंत्र्य सगळ्यांना मिळेल तेव्हाच तुमची मुक्ती होईल. तुम्ही काही बेटार राहत नाही. बरोबर. त्यामुळे ही जी चौकट आहे ही त्याला जातीची पण चौकट आहे, त्याला धर्माची चौकट, कितीतरी गोष्टी आहेत. द्वेषाचं राजकारण चालू आहे ते पण. शेवटी बाई सुद्धा पुरुषाचा सूड घ्यायला काय तर द्वेषाचं राजकारणच आहे ना सगळं. आणि तुम्ही हे सेम समुपदेशनाच्या ह्याच्यात सुद्धा हेच तुम्हाला जाणवतं जास्त करून प्रकर्षाने. सो म्हणजे दोघांनीही एकमेकांचा रिस्पेक्ट करणं आणि जेंडर बायस्ड वगैरे न राहता आपण मानव, शेवटी बाई म्हणा पुरुष म्हणा दोघेही माणसं आहेत आधी, त्यामुळे मानवी हक्कांच्या दृष्टीने हा नक्की याचा विचार केला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आज तुम्ही 50 वर्ष काम करताय मावशी. स्त्री मुक्ती संघटना ही फक्त स्त्रियांच्या मुक्तीपुरता किंवा एका पर्टिक्युलर कॉज करता नाही, तर त्या अनुषंगाने बायकांच्या आयुष्यात जे जे प्रश्न आहेत त्या सगळ्यांना तुम्ही हात घालण्याचा तुमच्या परीने प्रयत्न केलेला आहे. जे शक्य आहे तितकं. खरंच म्हणजे जे जे आपल्याला करणं शक्य तुम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आणि सगळ्याचा सखोल अभ्यास केलेला आहे. स्त्री मुक्ती संघटनेच्या 50 वर्षाच्या या कारकिर्दीच्या औचित्याने आणि महिला दिनाच्या औचित्याने ज्योती म्हापसेकर मावशी आज आपल्याशी इतक्या छान गप्पा करत होत्यात. मावशी, तुम्ही इतक्या वेळात वेळ काढून गप्पा केल्यात. स्त्रियांच्या आयुष्यातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत या सगळ्या कामांच्या निमित्ताने तुम्ही ते हायलाईट करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या ज्या बाबतीत तुम्हाला काम करणं शक्य होतं तुम्ही त्या त्या क्षेत्रात काम केलेलं आहे आणि स्त्रियांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या कार्याला खरंच मनापासून सलाम करते मावशी. आणि जास्तीत जास्त लोकांनी या कामाला जोडावं हीच इच्छा. आणि तुमच्या कामात तुम्हाला असं छान यश आणखी मिळत राहू, आणखी माणसं याला जोडू दे. आणि वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा केल्या त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. समानता है ध्येय हमारा, पर बस नहीं उतना ही. भूख गरीबी जाती भेद आणि हिंसेशी ही लढाई. निसर्ग मानव संतुलनाची आस ही अमुच्या हृदयी. विकास समता विश्व शांती हे ध्येय आमुच्या पुढे. या शतकाच्या पाठीवर लिहू समानतेचे धडे. खांद्यावर पेलुनी आकाश अर्धे, चला जाऊया पुढे. या शतकाच्या पाठीवर लिहू समानतेचे धडे. वाह, किती सुंदर.